तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश बोगटे पुन्हा एकदा कोकणी विघ्नेश या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. तुमका माहिती आहे मी आता कसाला आहे सध्या. तर माझी सेमिस्टर एक्झाम चालू आहे. तर काकीच्या बहिणीची चेडवा आलेली, तर त्यांचा मूळगाव हा वराड ज्या काय आपल्या मालवणमध्ये आहे. तर त्या वेता ज्या देवस्थान आहे तिकडे आता आम्ही चाललो. तर काकाचे टू व्हीलर घेतलं आहे आणि ती दोघा जण आहात. तर दाखवू तुमका आजचं ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंट्रोल आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बघूया आजचं ब्लॉग कसं कळत होतो. आणि वराडचा पहिल्यांदाच चाललं आहे मी वराड ह्या गावात. दाखवू तुमका वराडचा आता वेताळ मंदिर. बघूया आजचं ब्लॉग. चला तर आम्ही आता जाऊक निघालो आणि काकांनी लेक्चर दिलं ना थोडंसं. मग हे जेवायला बोलवलं तुला. वेदांत नारकरचे होम प्रोडक्ट वराड या गावात आहेत. तर त्यांना ओटी वगैरे घ्यायची होती म्हणून आम्ही इथे थांबलेलो. आता तर घेऊन झाली ओटी वगैरे. तर मित्रांनो, आम्ही फायनली वराड या गावात तर पोचलो. त्या साईडला मंदिर आहे. आमच्यासोबत मुंबईवाले आलेत. तर यांचं ग्रामदैवत आहे, त्याच्यामुळे इथे आलो आहे आम्ही. वेताळ मंदिर. येतात लोक ते. अरे हे वेतोबा सारखं मंदिर आहे. हा रे, चप्पल वगैरे ठेवले आहेत ना बाहेर, नवसाचे असणार ते. ओम वेताळ. ही मूर्ती मी ना ह्याच्यात बघितलेली. इकडे चप्पल वगैरे ठेवले तर नवसाचे असणार हे. नॉनव्हेज तर काय खाल्लं नाही आज. तो नाही काढला. हो. तर आता आम्ही मित्रांनो यांचा काय कुळ मंदिर असा कुलस्वामिनी सातेरी मंदिर तिकडे जातो. त्या साईडला कोणते तरी बोलले ते काका. बघतो आता, कारण की इकडे छोटी छोटी मंदिरं खूप असत. गाडी इथेच असायची ना. गाडी कशाला सटवी असते ना. कुलदैवत प्रसन्न मधलीवाडी वराड महालक्ष्मी मंदिर. तिकडे मेन वेताळचं मंदिर इकडे आहे आणि इकडे छोटी छोटी मंदिरं आहेत. तर ह्या मित्रांनो यांचा कुलदैवत मंदिर. तर आता कुलदैवताला जाऊन आम्ही आता सातेरी मंदिरात आलो आहे, जे या मंदिराच्या बॅक साईडलाच आहे. मी का भाषा बोलतोय पण तुमच्याजवळ राहून. मालवणी.
तुझे माहितीचे सावयो भौमियो महादेव जाणिका अधिकार सतर्पणा सत्ता वंशापरी कुलाचार हा त्यांचं कुलाचार देव शेतकऱ्याला पाठी राजीकडून ठेव आई त्यांच्या काय मनात इच्छा त्याची पूर्ण कर आई त्यांच्या नोकरी धंदा पैसे मन देव काय त्यांची पैसे असली काय असली भाऊबंद असून जा पवन असून जा नेता बसून जा काय त्यांची दासाकाने असली पायामुळे घाण देव एवढं जे कमास सगळ्यांचा सुख तो देव एवढं जे कमातो आपण देव बाई सगळ्यांच्या मायात घालून एवढं जे कमातो आपण देव बाई आणि सगळ्यांचा सुख होतो. मंदिरातून कधी आली असं मला वाटतच नाही ती कधी आली. गावी चालाय तुम्ही 18 काय 15 वर्षानंतर आणि कधी येणार आहे तुम्ही मंदिरात? आहे का बरोबर? असं बोलणं का लॉजिक असतं. तर मित्रांनो चप्पल पडली आहे कोणाची तरी कोणतरी हाय नाही रे लॉक आहे. लॉक आहे पण कोणतरी राहतंय ते बाबा आले बघ खाली. तर ह्या यांचा पहिला मूळ घर इकडचा तर आता बंद असता इकडचे जे होते ते ऑफ झाले. काय म्हणतास हो? हा पाठवलं ना यांचा ह्या मूळ घर यांचे भावकी आहे त्यांची. त्यांच्या नाती आम्ही.